महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। दिव्यांग मालाभ पद्मश्री डॉक्टर शंकरबाबा पापळकर यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार। दिव्यांग मालाचे MPSCतील नेत्रदीपक यश सर्वांसाठी प्रेरणादायी। जिल्हाधिकारी सौरभ काटिया। नुकताच राज्य लोकसेवा आयोगाच्या मंत्रालयात लिपिक परीक्षेचा निकाल जाहीर झाला। MPSC परीक्षेत कठोर परिश्रम घेत अनाथ व दिव्यांग माला पापळकर यांनी नेत्रदीपक यश मिळवले आहे। तिच्या या यशाबद्दल आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी सौरभ काटियार यांच्या हस्ते मालाचा सत्कार करण्यात आला। तसेच डॉक्टर पापळकर यांना नुकतेच राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला। या निमित्ताने त्यांचेही शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला। जिल्हाधिकारी श्री काटियार म्हणाले की स्पर्धा परीक्षांसंदर्भात बऱ्याच विद्यार्थ्यांना भीती व शंका असतात, परंतु जन्मताच दिव्यांग असलेल्या अनाथ मालाने जिद्द आणि परिश्रमाच्या बळावर आज मोठे यश मिळवले आहे। स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे आपल्याला संधी मिळत नाही, साधनांचा अभाव आहे, असं रडगाणे गाणाऱ्या अनेक युवकांसाठी दिव्यांग माला पापळकरचा आदर्श खरोखर प्रेरणादायी आहे, असे गौरवोद्गार यांनी यावेळी व्यक्त केले। माला ही जळगाव रेल्वे स्थानकावर बेवारस स्थितीत पोलिसांना सापडली होती। वज्जर येथील दिवंगत अंबादास पंत वैद्य दिव्यांग बेवारस बालगृहात शंकरबाबा पापळकर यांनी तिच्या पुनर्वसनाची जबाबदारी स्वीकारून तिचे माला असं नाव ठेवून तिला स्वतःचे नाव दिले। मालाला लहानपणापासूनच शिकायची, पुस्तक वाचायची आवड होती। जिद्द आणि परिश्रमाच्या बळावर तिने तेथील डॉक्टर नरेंद्र बिपाबुणकर अंध विद्यालय येथून 10वी आणि 12वी तसेच विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था येथून कला शाखेची पदवी प्राप्त केली। मालाच्या शिक्षणासाठी प्राध्यापक प्रकाश टोपले यांनी तर स्पर्धा परीक्षेसाठी युनिक अकॅडमीचे संचालक अमोल पाटील यांनी अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट अब्दुल शाकिब, अमरावती। महाराष्ट्र शासनामार्फत जिया निघाला होता, त्या अनुषंगाने छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनावर आधारित जे महानाट्य आहे ते प्रत्येक जिल्ह्यात करण्याचा डिसिजन घेण्यात आले। त्या संदर्भात त्यानंतर काही जिल्ह्यात हे महानाट्य अगोदरच झालेले आहे, काही जिल्ह्यात जिथे नाही झाले होते दुसरे टप्प्यामध्ये काही जिल्हा होते, त्यापैकी अमरावती सुद्धा दुसऱ्या टप्प्यामध्ये होता। असे जिल्ह्यामध्ये आता महानाट्य होणार आहे। त्या अनुषंगाने आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा तयारी करण्यात आलेली आहे। आता अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा शेफ गर्जना महानाट्याचा नियोजन करण्यात येत आहे। याचा उद्देश हेच आहे की जे छत्रपती शिवाजी महाराजांचा जे इतिहास आहे, त्यांचे जे कार्य आहे, त्या संदर्भात जनजागृती माहिती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे। विशेष करून जे आपली युवा पिढी आहे त्यांना माहिती असलं पाहिजे की काय इतिहास होता आणि त्याचा काय अर्थ आहे आणि त्याचा काय महत्त्व आहे, ते सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे। आता त्यांच्या जीवनावर आधारित बरेच नाट्य आहे, प्रत्येक ठिकाणी होत राहतात, लेकिन जे शिव गर्जना महानाट्य आहे ते खूप मोठा महानाट्य आहे। ऐसे महानाट्य मेजर सिटीजमध्ये होत राहतात, लेकिन अमरावतीसारखे शहरामध्ये जनरली होत नाही। आता महाराष्ट्र शासनामार्फत हे पुढाकार घेण्यात आला आहे की प्रत्येक जिल्हा झाला पाहिजे। त्या अनुषंगाने आता अमरावती जिल्ह्यात ही महानाट्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे। म्हणून अमरावती जिल्ह्याचे सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की हे महानाट्य विनामूल्य आहे, सर्वांना यावा आणि ह्याचा हे बघण्यात यावं। अशी संधी परत नागरिकांना मिळत नाही, विशेष करून अमरावतीसारख्या जिल्ह्यामध्ये मिळत नाही। आता ही संधी मिळालेली आहे, तो सर्वांनी त्याचा लाभ घ्या। आता ह्याचा व्हेन्यू फायनल करण्यात आलेला आहे, सायन्स स्पोर्ट ग्राउंड, और ह्याची तारीख 2 टेंटेटिव्ह तारीख आहे, त्यापैकी आपल्याला अजूनही फायनल करायचं आहे। एक आहे 24, 25, 26 आणि दुसरा आहे 7, 8, 9। ते हे 2 टेंटेटिव्ह फायनल करण्यात आलेली आहे, लेकिन 2 पैकी कोणती केली जाणार आहे ते अजूनही आज उद्यामध्ये फायनल केला जाणार आहे। लेकिन तुम्ही लोकांच्या मार्फत आपण नागरिकांना अगोदरच माहिती देतो, कारण की महासंस्कृती जेव्हा होतं तेव्हा तुम्ही लोकांची शिक्षा होती की अगोदरच लोकांना माहिती गेली पाहिजे, तो म्हणून आपण अगोदरच माहिती देत नाही। आता आपल्याला बरेच फॅक्टर्स पाहावं लागते। आता जसे वादळचा सुद्धा सीझन आहे, ते वेदरसुद्धा आपल्याला पाहावं लागते की 3 दिवसाचा एक कार्यक्रम राहणार आहे। त्या कार्यक्रमामध्ये खूप मोठा कार्यक्रम ओपनमध्ये होतो, आपल्याला वेदरसुद्धा पाहावं लागते। तो ते सगळ्या फॅक्टर्स पाहून आपल्याला हे डेट्स फायनल करायचे।
तर 2 टेंटेटिव्ह डेट्स फायनल केली गेली आहे. आता ह्याची अजून जे डिटेल माहिती आहे जी एजन्सी मार्फत हे महानाट्य होणार आहे ती थोडक्यात त्याची माहिती. आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा.